ठगे गए किसानों ने प्रकाश पोहरे के समक्ष न्याय की मांग करते हुए एक याचिका दायर की है। डॉक्टर प्रफुल्ल पाटिल ने मलकापुर तालुका के सैकड़ों किसानों की कृषि उपज खरीदार कर करोड़ों रुपए की धोखाधड़ी की है और फरार हो गए हैं। किसान परेशान हैं और न्याय की गुहार लगाते हुए याचिकाएं दायर कर न्याय की प्रतीक्षा कर रहे हैं। अभी तक कोई विधायक भी किसानों की बातें सुनने को राजी नहीं हो रहे हैं। क्या ये मिलीभगत है या फिर किसानों पर सवाल कर रहे हैं? और मलकापुर कृषि उपज मंडी समिति भी किसानों को न्याय दिलाने के लिए कोई प्रयास नहीं कर रही है। कई बार ज्ञापन दिए गए लेकिन न्याय नहीं मिला। आज सुबह 11 बजे मलकापुर स्थित मराठा मंगल कार्यालय में जब देश उन्नति के संस्थापक प्रकाश पोहरे की किसान ब्रिगेड एक किसान संगठन के कार्यक्रम में उपस्थित ठगे गए किसानों ने उनसे मुलाकात की और न्याय की मांग करते हुए एक ज्ञापन सौंपा। किसानों द्वारा ज्ञापन सौंपते ही प्रकाश पोहरे ने जिला पुलिस अधीक्षक नीलेश तांबे से संपर्क किया और कहा कि यद्यपि आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर लिया गया है, फिर भी वह फरार है और उसकी तलाश की जानी चाहिए और जल्द से जल्द कार्रवाई की जानी चाहिए। ठगे गए किसानों से बातचीत करने के दौरान उन्होंने बताया कि आरोपियों के परिजनों की ओर से उन्हें झूठे मामले में फंसाने, अत्याचार का मुकदमा दर्ज करने या छेड़छाड़ के मामलों में गिरफ्तार करने की धमकियां मिल रही है। इसीलिए किसान इस बात को लेकर असमंजस में है कि क्या पुलिस प्रशासन आरोपियों के खिलाफ कार्रवाई करेगा या फिर इंतजार करने का रवैया अपनाएगा। किसानों की तरफ पुलिस प्रशासन को इशारा दिया गया है कि आने वाले एक सप्ताह में अगर कोई हरकत पुलिस प्रशासन की तरफ से नहीं लिए जाए तो अंजाम होगा, उसके लिए पुलिस प्रशासन जिम्मेदार रहेगा। संजय दिनकर लांडे डिगी, मी प्रफुल्ल वासुदेव पाटील यांना कापूस विकलेला आहे। त्यांच्या स्वजनाकडून धमक्या येतात का तुमच्यावर गुन्हे दाखल करू, खोटे गुन्हे दाखल करून आम्हालाच आमचे पैसे असून चोर ठरवण्यात येत आहे। आम्ही कष्टाचा माल पिकवलेला आहे। धमक्यान फामक्या कोणा धमक्या गिमक्या घाबरणारे लोक नाही आहे। एका धंद्याला नाही कोणाला जर धमकी दिली त्याचा जबाब त्याला भेटेल। कोणी जरी दादा असला की तुरंत खाली असला त्याची जे प्राचित्ता आहे त्याला भोगल्याशिवाय राहणार नाही आम्ही। देश उन्नतीचे संस्थापक प्रकाशजी पोहरे साहेब आज मलकापूर येथे मराठा मंगल कार्यालयामध्ये आले होते। त्यांना आम्ही निवेदन दिलं आणि त्यांनी आमच्या समस्येचं समाधान करू म्हणून आम्हाला गावी दिलेली आहे। पांडुरंग गारमोडे काटी माई जवळपास 18 लाख रुपयाची फसवणूक प्रफुल्ल वासुदेव पाटील याने आरंभ ट्रेडिंग कंपनी खोलून मला कॉटन मार्केटचं म्हणजे चिठ्ठी पावती दिली व माझी न करता संपूर्ण जवळपास 400 शेतकऱ्याची पूर्णपणे फसवणूक केल्यामुळे अजूनही कॉटन मार्केटने कुठलाच मुद्दा म्हणजे कोर्टामध्ये कारवाई केलेली नाही करिता याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मी निवेदन देतो। माझी मागणी आहे तरी काहीतरी यांनी न्याय मिळवून द्यावा, नाहीतर आम्ही उपोषणाचा निर्णय पुढचा घेण्यात येईल। नमस्कार, मी गुणवंतराव अनंतराव धोरण। डॉक्टर प्रफुल्ल पाटील आणि त्यांचे इतर सहकारी यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ वैशाली प्रफुल्ल पाटील ह्या सुद्धा गुन्हेगार आहेत, कारण त्यांचा सुद्धा माझ्याकडे चेक आहे 3,05,700 रुपयांचा आणि दुसरा चेक रोशन पाटील म्हणून आहे, त्यांच्याकडे सुद्धा 25 लाखांचा चेक आहे। आम्हाला असं माहिती पडलं की काही पुराव्याअभावी त्यांची बेल झाली आहे, तरी पोलीस प्रशासनाला माझी अशी विनंती की त्या सुद्धा या कटामध्ये सामील आहात, म्हणून आमच्याकडे जे सबूत आहे त्यांचा आधार घेऊन त्यांची बेल रद्द करून त्यांना सुद्धा न्यायालयीन कोठडी मिळावी अशी माझी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी आहे। आणि परत असा विषय उरली आमच्या कानावर पडला की जे शेतकरी आवाज उठवतील त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये जसे की ॲट्रॉसिटी झालं, मारामारीचे गुन्हे झाले किंवा इतर कोणाची छेडछाड केली अशा गुन्ह्यांमध्ये त्यांना अटकवण्यात येईल असे आम्हाला धमके मिळून राहिले। म्हणून पोलीस प्रशासनाला अशी विनंती आहे, जर असं काही जरी झालं, आमच्या केसाला जरी धक्का लागला तरी ती संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील हे आम्ही त्यांना विनंती करतो। आणि आजच काही व्हायच्या अगोदर हे तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून सूचना करतो अशी माझी सर्वांना विनंती आहे। मलकापूर तालुक्यामध्ये 1.5 वर्षापासून शेतकऱ्यांच्या सोबत फसवणूक होते आहे। पहिले जग्गू डॉनाला, त्यानंतर पप्पू डॉनाला, आणि ह्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आतापर्यंत एकही लोकप्रतिनिधी समोर आलेला नाही आहे। यांना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचं आपण कार्य करता आहात, पण आता ह्या लोकांना न्याय मिळण्यासाठी आपल्याकडनं काय प्रतिक्रिया राहील?
ते असं आहे की असा एक दैनिक देशोन्नतीच्या माध्यमातून आम्ही ह्या सगळ्या प्रश्नाला वेळोवेळी वाचा फोडलेली आहेच. खरं म्हटलं म्हणजे हा जेव्हा प्रश्न फसवणुकीचा याच्यातला आहे तर पोलीस विभागाने या सगळ्या संदर्भामध्ये अत्यंत कठोर कारवाई करायला पाहिजे. आणि जेव्हा त्याच्या विरोधामध्ये एवढ्या तक्रारी आहेत, FIR दाखल झालेल्या आहेत आणि तो मनुष्य सापडत नाही, मला असं वाटतं की ही सगळी मिलीभगत आहे असं व्यक्तिगत माझं मत आहे. आणि त्यामुळे आम्ही या संदर्भात SP शी बोलू आणि संबंधित मंत्र्यांशी सुद्धा बोलून याला थोडं काय म्हणतो त्याला प्रेशराईज करायचा प्रयत्न करू. कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या माध्यमातून ह्या व्यक्तीला लायसन दिलं जाते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचं सगळ्यात अगोदरचं कर्तव्य होतं की ह्या व्यक्तीच्या विरोधामध्ये काहीतरी तक्रारी करायच्या, कोर्टात जायचं. अजूनपर्यंत त्या गेल्या नाही. तर त्यांच्यासाठी तुमचा काही संदेश? अत्यंत चुकीची गोष्ट आहे. जर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लायसन्स होल्डर व्यापारी असतानाही जर कृषी उत्पन्न बाजार समिती त्याच्यावर कारवाई करत नाही किंवा त्याच्या विरोधामध्ये सगळ्यात पहिले तर कृषी उत्पन्न बाजार समितीने FIR करायला पाहिजे होता आणि त्याची संपत्ती वगैरे जप्त करून, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकार आहेत ना, तर त्या हिशोबाने जप्त करून या जे काही पीडित शेतकरी आहेत त्यांना पैसे द्यायला पाहिजे होते. तर आता यापुढे SP साहेबांनी आतापर्यंत फक्त सांगितलं आहे की मी नवीन आलेलो आहे, मला याबद्दल काही माहीत नाही, त्यासाठी मला वेळ द्या. मला असं वाटतं की सर्व म्हणजे पळवाटा काढण्याचे प्रकार आहेत. नवीन वगैरे SP वगैरे असण्याचं काही कारण आणि त्याचा काही विषय नाही आहे. शेवटी यंत्रणा जी आहे ती जुनीच आहेत आणि FIR जुन्यात 18 महिने झालेलं प्रकरण असतानाही जर असं होत नसेल, मला असं वाटतं ही मिलीभगत आहे. थँक्यू. आरंभ ड्रॅगिंग कंपनीचे मालक प्रफुल्ल पाटील यांनी फसवणूक केलेले शेतकरी आम्ही सर्व शेतकरी आज मलकापूर येथील मराठा मंगल कार्यालय येथे देशोन्नतीचे संपादक प्रकाश भाऊ पोहरे यांच्याकडे सर्व भेटलो आणि भेटून त्यांनी शेतकऱ्यांना न्याय आजपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही. तर आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. पण त्या प्रकाश भाऊ यांनी आम्हाला सांगितलं की मी शेतकऱ्यांना न्याय देतो, मिळवून देईल आणि आम्हाला आजपर्यंत कोणी नेते मंडळी यांनी सहकार्य केलेलं नाही. तरी आम्हाला सहकार्य प्रकाश भाऊ हे करतील आणि आमच्या जे अटकलेले शेतकरी आहे सगळे यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. जी मीडिया टुडे के लिए मलकापुर से अनिल कुमार गोठी की रिपोर्ट. फिलहाल इस खबर में इतना ही. बने रहिए हमारे साथ, देखते रहिए जी मीडिया टुडे. नमस्कार.